भारी झालं पिकलं. भारी झालं ना. बाहेर जेवायला भारी वाटत पण आहे ना. नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही निघालो आता दोघी मारुतीच्या दर्शनाला. ही माझी जाऊ आणि मी अर्चना. आता आमचा संपलाय गॅस आणि आता आम्ही बनवतोय चुलीवर स्वयंपाक. चूल पेटवली. आम्ही गॅसवरच स्वयंपाक करतो आणि आता बनवणार गॅसवर स्वयंपाक, कारण खूप उशीर झाला आहे. शेळ्यांना चारा वगैरे आणून टाकला आहे. कपडे सुकताय, कपडे काढायचे आहेत कारण आम्ही मंदिरात गेलो होतो त्यामुळं. आणि आता चालू आहे स्वयंपाक. मळलं का पीठ वहिनी? आता पीठ भिजून झालं आहे आणि आता घेऊ बाहेर स्वयंपाकाला. आम्ही करू राहिलो होता पिठलं. बनवतोय चुलीवरचं पिठलं. छान छान बनवायचं ना. काय चिरती तू? कांद्याची पात. कांद्याच्या पातीचं पिठलं. थोडी सुकल्यासारखी झाली ना. मिरच्या लसूण आणलं का? मिरच्या, कांदा, लसूण, कोथिंबीर. आणि आता मस्त बनवूया पिठलं. अगोदर पोळ्या आणि भाकरी करून घेणार आणि मग बनवणार पिठलं. तो कपडा किती घातला मग? खुडून केलं मिरच्याचं तर याच्यात पातीच बारीक पुढे होता. लसूण सोलते कसं वाटतंय चुलीवर? आपल्याला सवय नाही तर मग चुलीवरचं स्वयंपाक लई छान लागतो. होतो पण पटकन गॅसपेक्षा. पोळ्या झाल्या. माहिताईच आहे. हां, आता हे मी पालकाची भाजी वड्या बनवण्यासाठी ज्वारीचं पीठ कालून आणलं आहे, कारण मला पित्ताचा त्रास आहे, मला ते चालत नाही. आणि हे पिठल्यासाठी बेसन पीठ पाण्यात मिक्स करून आणलं. ही पालक भाजी आणि हे मीठ. आता हे सोबत आता मी यावर टाकते पिठलं आणि वड्या. चुलीवर छान पिठलं तर कढईत तापायला ठेवली आहे. पिठलं सगळ्यांनाच येतं, पण चुलीवरचं खाऊन पाहायचं, कारण आम्ही पण चुलीवर स्वयंपाक बनवत नाही. आज गॅस संपला म्हणून वेळ आली.
मस्त तेल टाकलंय. आहार मस्त पडलाय. वड्या पूर्ण झाल्यात. उरलेलं पिठाचं थालीपीठ केलंय आणि ते पिठल्याचा मसाला. आणि हे मी कालून आणलं बेसन पीठ आणि पाणी. नुसतं हे कालून आणलं आहे कारण आपण पिठलं हटायचं म्हटलं त्यात गुठळ्या होतात, पण हे पिठलं एकदम छान होतं. तेल तापलंय का आपण चेक करू. थोडीशी मोहरी टाकून पाहू. तडतडली तर तापलंय, आणखी नाही तापलं. आता तेल आपलं छान तापलंय. मी यामध्ये जिरे, मोहरी आणि मीठ एकत्रच आणलंय. आता यामध्ये आपण घालू लसूण. आता लसूण छान लाल होऊ द्यायचं. पिठल्याला, वरणाला, कढीला आणि हिरव्या पालेभाजीला लसणाचीच फोडणी महत्त्वाची असते. आता लसूण आपला लाल झाला आहे, त्यामध्ये टाकू आपण कांदा. कांद्यासोबतच हिरवी मिरची टाकायची खुडलेली. आता जसं तिखटाचं प्रमाण पाहिजे आपल्याला त्या अंदाजे टाकायचं. थोडं जास्तच होतील म्हणजे आपल्याला आपण जसं तिखट खातो का त्या अंदाजेच टाकायचं. एकदम जास्त कमी वगैरे नाही करायचं. बघूया आता चुलीवरचं पिठलं खाऊन कसं होत आहे. आता आपली मिरची पण छान लाल झाली आहे. आपण काय करू, त्यामध्ये आता कांद्याची पात घालू. कोथिंबीर आपण नंतर टाकू. आता ही कांद्याची पात आहे, मी त्यामध्ये टाकून घेते. आणि ती पण एकदम थोडीशी वाफू द्यायची. आणि आपल्याला जितकं चवीनुसार मीठ पाहिजे ते यातच टाकून घ्यायचं, म्हणजे कांद्याची पात ती छान शिजते. शिजली आहे पात कांद्याची. यामध्ये आता आपल्याला जितकं हवं आहे तितकं बेसन पिठाचं पाणी टाकून घ्यायचं. आणि ते शिजायसाठी पण पाणी टाकायचं. रोहिणी थोडंसं पाणी दे. ए रोहिणी, हलवून घ्यायचं आहे. हे पहा मी पाणी टाकलंय आणि हे व्यवस्थित असं फेटून घेतलंय. आता हे शिजू द्यायचं बेसन आहे ते थोडंसं, आणि मग आपण त्यावर कोथिंबीर घालू. बघा कलर किती सुंदर आला आहे. मस्त छानपैकी म्हणजे येऊच राहिले. आणलं सगळं. ताट सजवते. टाकू मस्त कोथिंबीर. आता घट्ट झालं पाहिजे. आपण किती जरी पाणी टाकलं ना तरी हे कालवलेले जे पीठ आहे का ते जितकं पाणी टाकू तितकं प्रमाण होतं त्याचं. आणि एकदम मऊ असं पिठलं तयार होतं. आपण कसं ते हटून केलेलं जरा त्याच्या गुठळ्या होत्यात. म्हणजे पिठल्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला जसं खायचं असेल तसं. आता हे एकदम मस्त आणि मऊ पिठलं तयार झालं. बघा तुम्ही. एवढं पिठलं केलं मी काय सांगितलं. वडे कर आपले कसं चालतंय पिठलं? हां पिठलं कसं चालतं चुलीवरचं? तू बोल आता. भारी झालं पिठलं. भारी झालं ना? बाहेर जेवायला भारी वाटत पण आहे ना. कोणी लेकरू रडतं का माझं?